वेलकम बॅक टू माय चॅनल शारदा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज मी चालले आहे बाहेर, महाप्रसाद आहे तिथे। तर कुठे चालले तुम्हाला दिसणारच आहे, तर ब्लॉगमध्ये नक्की बघा। आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी चाललेला आहे, अन्वी आहे, रिया आहे आणि अनुचे पप्पा। आम्ही रस्त्यानं आता चाललेलं आहे। तर ऊन खूप तपून राहिलेले आहे, गरम तुम्हाला दिसूनच राहिलं। एवढ्या उन्हात कुठं चाललो आपण? मंदिरात चाललो। एवढ्या उन्हात काय आहे तिथं? काय आहे तिथं? कीर्तन कीर्तन आहे। अजून काय आहे? जे जे आहे तेव्हा इथं पाणी चालूच आहे ते का? आपल्या गावाची नदी बाय पाणी आहे का झाले? थोडंसं पाणी आहे ना? काय बरं? हो, हे पाणी खराब असेल म्हणून काय चला ना, समोर जाय, ऊन आहे ना। चला चला, ऊन आहे ना, ऊन होते ना मग तिला ऊनही नाही लागत, मस्त खेळत जाते। एवढी ऊन तपून राहील तरी चला समोर सावलीत थांबू आपण, सावलीत। तर आता आम्ही इकडून पैदल चालत आलेलो, गावातून खूप दूर आलेलो। तर ऊन जास्त तपत होती म्हणून सावलीत थांबलो। आता इकडे अनु पाणी पित आहे, तिला ताण लागली उन्हाची। अनु पाणी पी राहिला मस्त। अनु ताण लागली तुला? ऊन चांगलेच तपून राहील, गरमी होते आता, हवा नाही अजिबात। सावलीत मस्त वाटते, उन्हातून चालत आलं सावलीत थांबलं की चांगलं वाटते। आणि मला दे ना, मला देतं का पाणी? तू पिली का? तुम्ही पिता का? तर आम्ही आलेला आपातापा येथे, आमच्या गावाजवळच ते गाव आहे आपातापा। तिथे शिव मंदिर आहे, तिथं दर्शनासाठी आला आणि तिथं महाप्रसाद सुद्धा आहे। कारण तिथे शिव महापुराण चालू होतं, पारायण। त्याचे आज काल्याचे जे आहे महाप्रसाद आहे, काल्याचे कीर्तन आहे आणि जेवण आहे। तर आम्ही दर्शनासाठी इथं आलो, दर्शन घेतलं। हे मंदिर मी तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी पण सुद्धा दाखवलं होतं, कारण आम्ही दर्शनासाठी आलो होतो। तर तेच हे मंदिर आहे। तर आता इथं दर्शन वगैरे घेत आहोत आम्ही, आताच आलेलो। तर मंदिर बघू शकता, खूप छान असं मंदिर आहे। जेव्हा मी इथे अगोदर काल्याचे जे कीर्तन आहे ते सुद्धा झालेलं आहे, कारण आम्हाला थोडासा उशीर झाला, नाही तर मग कीर्तन तुम्हाला दाखवलं असतं। तर खूप छान असं कीर्तन झालं इथे, कारण लवकर यायचं ऊनही खूप होती आणि अनु राहत ना, त्याच्यामुळे मग आम्हाला यायला उशीर झाला। तर आता आम्ही इथं मंदिरात आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता, मागं आम्ही आलो तेव्हा फक्त पिंड अशी होती, आता त्याला मुकुट वगैरे लावलेला आहे, चेहरा आणि सर्व असं महादेवाचं रूप दिसत आहे। तर छान अशी रांगोळी काढलेली आहे, पूर्ण मंदिर बघा, पूर्ण लाइटिंग वगैरे खूप छान असं मंदिर आहे हे। तर पूजा वगैरे आरती इथं झालेली आहे। बाकीच्या ज्या लेकीबाई आहेत त्या मंदिराच्या आतमध्ये बसलेल्या आहेत, कारण त्यांना ग्रंथ वाटप होत आहेत। तर त्याच्यासाठी त्यांना आतमध्ये बसायला सांगितलं होतं। तर तुम्हाला मागे दिसतच आहेत, तर यांना आता ग्रंथ वाटप होतात आहे। सेवा प्रदान करत आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार। अनु जय जय कर, अनु जय जय कर ना बार। तर इथेच तुम्ही बघू शकता, हे स्टेज आहे। इथे शिव महापुराण कथा वाचन केलं, ते 7 दिवस पारायण होते इथे। आणि आता इथे समोरच पंक्ता, बायाच्या पंक्ता, पहिली पंगत बसलेली आहे, बाया माणसं, पूर्ण मंडप भरलेला आहे, तुम्ही पाहू शकता इकडून पण। आणि मंदिराच्या बाजूनं सुद्धा सर्व जेवण करण्याकरता बसवलेले आहे।
तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या आतमध्ये सुद्धा जेवण करण्यासाठी बसवले आहे. तर हे जे माणसं आहेत हे पारायण करणारे माणसं आहेत, तर यांना आतमध्ये बसवलेलं आहे आणि बाकीचे माणसं बाया वगैरे सर्व बाहेर जेवण पंगत बसवले आहेत. बघू शकता मंदिराच्या बाजूने सुद्धा पंगत बसले. एक साईडनं माणसाची, मंदिराच्या बाजूनं माणसाची बसवले त्यांनी पंगत आणि मंदिराच्या समोर बायाची पंगत बसलेली आहे. तर इकडे वाळणं चालू आहे. खूप सारे लोक येतात इथं दर्शनासाठी आणि जेवणासाठी. आता आम्ही सुद्धा पंक्तीत बसले. इकडे अनुरिया याचं जेवण चालू आहे आणि मी सुद्धा बसलेली आहे. पूर्ण मंडप असा बायाने माणसानं भरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर असा आम्ही आज महाप्रसाद इथे घेतला आणि त्याच्यानंतर मग जाणार आहोत घरी.